अग जिजाबाई तर हे बी म्हणत होती, पेन्शनचे कमीत कमी अर्धे पैसे लक्ष्मीला द्यायला पाहिजे तिच्या नवऱ्याच्या उपचारासाठी. हो ते तर सोडून दे. काय आहे ना लक्ष्मी, की साथ सोबत देणं हे काही एका बाजूचं नसतं, दोन्ही बाजूनी असतं. तू माझी साथ दे, मी तुझी साथ देते. काय हे बघ लक्ष्मी, माझं पूर्ण आयुष्य मी समाज, कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांना बघत जगली आहे. माझ्या अनुभवाने मी सांगते की जर तुम्ही दोघी एकत्र झाल्या असता तर जगातलं कोण तुझं काय बी वाकडं करू शकत नाही. काय विचार कर शांतपणे आणि तुझ्या सासूचा हात धरून ठेव. अशी सासू खूप कमी लोकांच्या नशिबात असते. अग तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तुला जिजाबाई सारखी चांगली सासू मिळाली आहे. वहिनी, बाबा, बाबा, हे काय नाटक आहे? काय झालं? काय झालं आई? तुम्ही तुमचा हात असा माग का बरं घेतला? बाबांना पण सांगा ना की तुम्हाला काय पाहिजे आहे ते. हे वाटतंय की मी तुमच्या दोघींच्या संग येऊ का हे की मी या समध्यांच्या विरोधात जाऊ का हे परत मी रमा आणि भीम भाऊला त्रास देत राहू का? तुम्हाला हे पाहिजे आहे का तुमच्या दोघांच्या संग येऊन 3 लोकांची तुकडी बनवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत या घराची शांती भंग करत राहू? सांगा ना काय पाहिजे आहे तुम्हाला, सांगा. लक्ष्मी, हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं होतं. उद्धटपणा करायची काही गरज नव्हती ना. बघ, जगात कोणाची साथ द्यायची सोडायची हे चालत राहतं, हेच आयुष्य आहे. सासू सुनांच्या मधी सासऱ्याचं काय काम? हाय मामी, हाय. बाबा, या दोघींना बी सांगा ना की जेव्हा तुम्ही मला घर सोडायला सांगितलं होतं तेव्हा मी तुम्हाला काय बोलले होते. जिजाबाई आणि वहिनी, लक्ष्मीनं मला ते उत्तर दिलं जे एक अनुभवी माणसाला द्यायला हवं. या घरात चूक केल्यानंतर शिक्षा द्यायची पद्धत आहे आणि शिक्षा तर आपल्याच लोकांना दिली जाते ना बाबा. तुमची शिक्षा मला पूर्ण सन्मानाने स्वीकार आहे. आणि लक्ष्मीचं उत्तर समजायला तेवढी अनुभवी लोक पण पाहिजे. आणि मला नाही वाटत की तुमच्या दोघींपैकी कोणीही अनुभवी आहे. अनुभवी शब्दाचा अर्थ तर माहिती आहे ना तुम्हा दोघांना? नाही? जाऊ दे. काय काय विचारायला आली होती? भाजी कोणती बनवू? रोज तर बटाट्याची भाजी वाढती ना ताटात, तीच बनव जा. बघती ना, तू आणि आनंद या घरापासून किती दिवस दूर राहू शकता. बघते ना, सोडायला काय कामाची नाही. भीम, मला लई काळजी वाटते आहे. तुझ्या बाळा दादाला तर तू ओळखतोस ना?
जर रागामंदी त्यांनी काही चुकीचं केलं तर समजा आरोप तर माझ्यावरच येईल ना. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, पहिली गोष्ट अशी की बाळादादा असं तसं काही करणार नाही. एकदा तो आपल्या घरापासून, कुटुंबापासून वेगळा झालाय. त्या गोष्टीचा त्रास, वेदना त्याने सहन केल्या आणि मग काही वर्षानंतर जाऊन त्याने तुमच्यासोबत एक नवीन घर बसवलं. ही चूक तो पुन्हा करणार नाही, म्हणून तुम्ही त्याची काळजी करू नका. तो नक्की तुम्हाला इथून घेऊन जाईल. पण महत्वाचं हे आहे की तुम्ही शांत राहा आणि अजिबात हिंमत सोडू नका. भीम हेच शिकवत राहिला, हिम्मत नका सोडू. ये तुझं असं सांगणं एका दिवशी हिचं आणि बाळाचं लग्न मोडल बघ. मग राहिली बिना नवऱ्याची. सगुणाबाई, तुम्हाला कोणी काही विचारलं का? नाही ना? तुम्ही तुमचा सल्ला तुमच्या ननद जिजाबाई पुरतच ठेवा. बाकी आमच्या घरातल्या लोकांच्या मध्ये बोलायची काय बी गरज नाहीये. आणि तू सगळ्यांपेक्षा वेगळी राहते ना. दोन लोकांच्या मंदी घुसून बोलायची तुझी सवय हाय, म्हणून तर या कुटुंबाची ही अवस्था झाली हाय. एका पोराची बायको इथं बसली हाय आणि दुसऱ्या पोराची बायको आपल्या आजारी नवऱ्याकडे चालली हाय या घरापासून दूर जाण्यासाठी. मग सांगा, मी बरोबर हाय का तू बरोबर हाय? मला बी 2 पोरं आहेत, 2 सुना आहेत. समदे एकत्र राहतात, वेगळं राहायचं कधी विचार बी करत नाहीत. त्यांना मी अशी शिकवण दिली हाय. पण इथं नाटक सुरू असतं. याचा अर्थ काय झाला? कारण या घराचे संस्कारच खराब आहेत. सगुणाबाई, हा हाय संस्कार खराब. अजून काही बोलायचंय? बोला. आणि तसंही तुम्ही इथं घर फोडायलाच आलेला आहात. वा, घरातला माणूसच जर समधी लाज शरम सोडून म्हटलं की संस्कार चुकीचे आहे, तर बोलायला काही उरतं का अजून? बाबा, मी निघते आता. बाबा, ताईंना थांबवा ना जाण्यापासून. रमा, लक्ष्मी कोकणात जाईल. सांगितलं होतं ना, या विषयावरती काही बोलणं होणार नाही. रमा, आणि हा, तुमच्या समद्यांना जे हवं ते म्हणा, पण या घरात समद्यांवर चांगलेच संस्कार केले जातात. बाकी असं कुणाच्या काय बी बोलण्यानं काही फरक पडत नाही. मी येते. वहिनी, मी तुम्हाला स्टेशनला सोडायला येतो. लक्ष्मी, पोरी सांभाळून जा. हा,
तुम्हाला कोणा काही काम नाहीये का? आजचा तमाशा संपलाय, जा निघा आता, तुमचं काम करा. वय वय, जावई बापू अगदी बरोबर बोलत आहेत. आजचा तमाशा संपला आणि आतापासून इथं तमाशा होणारच नाही. कारण मोठ्या पोराचं घर तर असं बी तुटलं आहे, मधल्या पोराचं घर तुटायला आलंयच. आता उरला धाकटा पोरगा, त्याच्यासाठी समद करतील, पण त्याच्या विरोधात नाही जाणार. मग तमाशा होणार कसा? आता या घरात तमाशा होणार नाही. आता या घरामध्ये फक्त भीम भीम जय भीम. सगुणाबाई, सगुणाबाई, बस. हा बस, एक शब्द अजून बोलायचा नाही. जिजाबाई, समजावून सांग तुझ्या वहिनीला, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसल. काय करून घेशील? काय करून घेशील? ताई, आधी तुम्ही नीट बोलायला शिका माझ्या वहिनी सोबत. नीट बोलणं 2 लोकांमध्ये होतं जिजाबाई, असं नाही की तोंड दिलं म्हणून काय बी बोलत राहायचं. चुप. आत्या, तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही का भांडताय? तुम्ही चला आतमध्ये. थांब रमा, मी या समद बोलू शकते, कारण माझं कुटुंब चांगलं आहे. माझ्या दोन्ही पोरांना मी एकत्र ठेवलं आहे, चांगले संस्कार दिलेत त्यांना. आणि तुझी ही आत्या मीरा घरात मोठी असल्याचा तोरा दाखवत फिरती, पण करत तर काय नाही. त्या दिवशी तर मोठी अक्कल शिकवत होती ना, पापाचा घडा भरला की तुटून जातो, पण हिथं तर तुझंच घर तुटत आहे. अगं, म्हणूनच मी हिला कुटुंबात नातीगोती कशी सांभाळायची हे शिकवती हाय, ऐकून दाखवती हिला. आई 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 आई, अरे रमेश, सुरेश, अरे कसे आहेत? बरं आहेत माझी. कसं येणं झालं? माझ्या विना करमत नाही ना? धावत पळत आलात. अशीच आहेत माझी पोरं. नाही ते इथं बघा, असं नाटक चाललेलं आहे. बापाला आपलं पोरगा आणि सुनेची अडचण आहे, आणि आत्याला स्वतःच्या सुनेचा त्रास होतोय. एकूण काय तर समदनपासून त्रास होतोय. आई, आम्हा दोघांनी बी एकमेकांची जरा अडचणच आहे. हो आई. नाही वहिनी, काही अडचण होणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी अजून एकदा बाबांशी बोलतो, नाहीतर मी असं करतो, मी तुमच्यासोबत कोकणात येतो, तिथे आनंद दादाला भेटतो, त्याच्याशी सुद्धा बोलून घेतो. म्हणजे काही ना काही करून मी समस्येचं समाधान शोधून परत येईन. नाही भीम दादा, मी ठीक आहे, आणि तुम्ही विश्वास तर ठेवा. खरंच तुमच्या समध्यांना वाईट वाटून घ्यायची काही बी गरज नाहीये. आणि आपलं तर फक्त घर दूर होत आहे ना, आपण थोडी दूर होतोय. आणि तुम्ही पुढची काय बी काळजी करू नका, मी इकडून येत जात असते. द्या इकडं, तुम्ही जा. मी येतो ना पुढपर्यंत. तुम्ही नका करू एवढी काळजी, मी आज जाईल बरोबर. तुमची काळजी घ्या वहिनी. काय काय त्रास आहे? सोड की, लय अडचण आहे. तू नुसतं ह्या कागदावर अंगठा लाव, मग आम्ही जातो, जरा गडबड आहे. हो आई, तू फक्त अंगठा लाव. हे कसले कागद आहेत? आणि अंगठा का लावायचा आहे? हे वाटणीची कागदपत्र आहेत. आता आम्ही दोघं भाऊ वेगळे वेगळे राहणार आहे. हो आई.
वाटणी? अरे हे काय मस्करी आहे? मला माहिती आहे मी कधी घरापासून दूर राहिली की हे दोघं भांडण करतात आणि विचार करतात तुमच्या खोट्या भांडणाची कारण ऐकून मी धावत घरी येईन, होय ना? नाही आई, ह्या वेळेला खरंच बोलतो या. हो आई, ह्यावेळी खरं आहे. बघा मस्करी कराल तर कानाखाली मारीन. चला आतमध्ये चला. चला. थांबा थांबा. आतमध्ये कुठं? बघा तुमचे दोघं पोरं किती काळजीमध्ये आहे. पोरांनो, तुमच्या आईला फक्त आणि फक्त जिजाबाईची काळजी दिसते. तुमच्या लोकांची काळजी तिला समजता येणार नाही. पण तुम्ही दोघं काळजी करू नका. आम्ही सुद्धा तुमचीच माणसं आहे ना. आम्हाला सांगा, आम्ही तुमची काळजी समजून घेऊ आणि यांना बी समजावू. अहो तेच की, ह्यो जो माझा धाकटा भाव आहे का नाही रमेश, 2 दमडीचा भाव आहे माझा. नाकी 9 आणून ठेवल्या ती. आता आम्ही दोघं एकत्र राहूच शकत नाही. सुरेश शांत बस. नाही नाही, बोलू दे. कमवतो मी सगळ्यात जास्त आणि हे महाराज सगळ्यात जास्त पोळ्या खातात. आणि यांची बायको अर्ध्यापेक्षा जास्त भाजी वेगळी काढून ठेवते. आणि यांच्या त्रासाला कंटाळून माझी बायको घर सोडून निघून गेलीये. रमेश, नुसती तुझी बायको? अरे माझ्या बायकोनं तर तुम्हा दोघांच्या त्रासामुळे इश खाल्लं. कसा जीव वाचला तिचा हे मलाच माहिती आहे. अरे शांत बसा तुम्ही दोघं. आता आम्हाला एकत्र राहायचं नाही ठरलंय. अरे विष तर ती तुझ्यामुळे प्यायली होती. जिचा नवरा असा असेल त्याची बायको काय करणार आहे? आणि ऐकून घे, मला सुद्धा तुझ्यासोबत राहायचा शौक नाहीये. पण या भांडणामध्ये माझ्या बायकोचं नाव घेऊ नकोस. आवरट आहे तुझी बायको. सुरेश, आणि तुझी पत्नी कामचोर आहे हे कोण सांगणार आहे? माझ्या बायको बद्दल बोलतोस तुला तर आता मी धावतो. बोललासच कसं? तुला आता धावतो. माझ्या बायको बद्दल बोलतोय. तुला अरे तुला अरे बहिणीची रमेश, इज्जत काय आहे का नाही? तुम्ही तुला इथंच थांबा. जीवच घेईन आता मी. तुम्ही इथंच थांबा. इथंच उभं राहून तमाशा बघा. दुसऱ्यांच्या घरांना नाव ठेवत होतात ना, आता बघा, आता स्वतःचं घर तमाशाचं मैदान बनलं आहे. आमचं घर, आमचं कुटुंब फोडायला आला होतात ना, बघा आता स्वतःचं घर तुटतं आहे. आमच्या घरची शिकवण, आमच्या घराचे संस्कार बघितले हाय. आमची मुलं भीम, बाळा आणि आनंद कधी बी एकमेकांच्या बायकोला लालची आणि कामचोर नाही म्हणत. आणि इथं बघा, तुमची मुलं संपत्तीसाठी एकमेकांना मारायला उठले आहेत. काय काय बघताय? म्हटली होती ना मी, जेव्हा तुमच्या पापाचा घडा भरल तेव्हा तो फुटून जाईल. तुमच्या पापाचा घडा भरला होता, तुटला आहे. बघा त्याचे तुकडे बी बघा. अरे आता मी सोडतच नाही. येणं झाले का तुम्ही? भांडताय कशाला? भांडण तर तवा पातूर होणार जेव्हा पातूर आम्ही येगळं होत नाही. अरे येडे झालात का तुम्ही दोघं? हो आई, तू या दोन्ही कागदांवर अंगठा लाव. अर्ध याचं आणि अर्ध माझं. मग भांडायला काही कारणच नाही राहणार. दोघं मुलं हुशार आहेत तर भांडतीलच ना. शेवटी त्यांनीच निर्णय घेतला आहे ना. यांच्या आई बापाने तर नाही सांगितलं ना की घरापासून वेगळे व्हा. काय जावय बापू, बरोबर बोलते ना. जाऊ द्या, दे. लावते अंगठा.